खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, नागरिक हैराण, आरोग्याचा प्रश्न गंभीर। सावंतपूर वसाहत आणि पलूस कॉलनीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या धुळीच्या प्रचंड साम्राज्याखाली आहे। या भागातील नागरिक आणि रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी धुळीच्या त्रासाने कमालीचे हैराण झाले आहेत। या रस्त्यावर असलेली प्रचंड वाहतूक आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे होणारी मोठ्या प्रमाणावरील जड वाहनांची तसेच साखर कारखान्याच्या ऊसाच्या वाहनांची सततची ये-जा, प्रशासनाचे दुर्लक्ष या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। फक्त मुरमाने तात्पुरती डागडुजी केल्याने सततच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून परिणामी रस्त्यावर माती आणि धूळ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। प्रचंड वाहतुकीमुळे आणि जड वाहनांच्या ये-जामुळे ही धूळ हवेत मोठ्या प्रमाणावर मिसळून जाते। त्यामुळे रस्त्यावरून जाताना प्रवाशांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि समोरचे काहीही दिसत नाही। या गंभीर धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। अनेकांना श्वासोच्छ्वास संबंधित विकार, डोळ्यांची जळजळ आणि ॲलर्जीचे त्रास जाणवत आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने प्रशासनाकडे या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कदम यांनी केली आहे। या गंभीर परिस्थितीतून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पलूस कॉलनी ते किर्लोस्वाडी ते पलूस कॉलनी प्रमुख जिल्हा मार्ग 36 याच्यावर खडीकरण होऊन गेले 6 वर्ष उलटून गेले, पण अजून त्याच्यावर खड्डे मोजवलेत। फक्त धुळीचा प्रचंड त्रास होत आहे लोकांना आणि धूळ सगळ्या घरांमध्ये जात आहे, उडून रस्त्यावर येणार जाणारा धुळीचा त्रास होत आहे। लवकरात लवकर डांबरी करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी, PWD अशी विनंती आहे। गेल्या 2 महिन्यात इथं खड्ड्यामुळे बऱ्याच ठिकाणी असे किरकोळ 2 चाकीचे अपघात होत आहेत। लोक खड्ड्यात गाडी घसरून पडलेले आहेत। तर लवकरात लवकर खड्डे बुजवून डांबरीकरण करावं अशी PWDला विनंती आहे।